राम राम द्राक्ष बागायतदारांनो, कसे आहात? मजेत राहा आणि निवांत राहा. आपल्या द्राक्ष बागांची अशा स्टेज यायला सुरुवात होत असते. कापसलेल्या अवस्था 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याला अशा अवस्था दिसून येते. आता तुम्ही म्हणणार 10 ते 15 दिवस का? कारण की टेम्परेचर जूनला मागं पुढं होत असतं. काही जणांच्या 7व्या दिवशी पण येतं, काय त्याला अडचण नाही. तर याच ठिकाणी आपल्याला येतो उडदी मामा. उडदी मामा म्हणजे कट्टाप्पा आहे आपला. तो आपल्या द्राक्ष बागेमध्ये येतो आणि कसा येतो तर दिवसभर तो जमिनीखाली झोपलेला असतो आणि जसा संध्याकाळचे अंधार पडायला चालू झाली की त्याला भुका लागतात आणि भुका लागल्या की तो येतो इथं वर आणि ह्या आपल्या डोळे कापसलेल्या अवस्थेमध्ये ह्यांना खायला सुरुवात करतो. आणि तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत नक्की सांगा. आणि यासोबत यांना जर कंट्रोल करायचं असेल तर यासाठी आपल्याला फवारणी घेणे गरजेचं आहे. आता फवारणी म्हणणार तुम्ही केव्हा घ्यायची, तर जसा आपल्या संध्याकाळी तो वर यायला चालू होतो संध्याकाळी 6-7च्या पुढं, त्याच वेळेला आपल्या ट्रॅक्टरमधनं औषध घ्यायचं, ब्लोअर एस टी पीतनं औषध घ्यायचं, कशातनं औषध घ्यायचं. औषध घेत असताना आपण या ठिकाणी बाजारात हजारो औषध आहेत, तुमच्या सोयीनुसार कोणतंही वापरू शकता. आता तुम्ही म्हणणार ऋतुज ग्रेप्स कुठलं वापरतो, तर ही ऋतुज ग्रेप्स वापरतो स्लेअर प्रो. त्यामध्ये इमिडा जास्त टक्क्यानं आढळतो, त्याच्यामुळे आपल्याला कंट्रोल मिळणे खूप सोपे पडते. आणि लाल रंगाचे असते काही ठिकाणी वेगळ्या वापरतात, त्याच्यामुळे याचा फरक खूप चांगला पडतो. आता तुम्ही म्हणाल याचा काय वापर करतो, तर आपल्या कमी म्हणजे आपण याचा वापर बोर्डोमध्ये देखील करू शकतो. म्हणजे कॉपर जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे याची फवारणी मी घेत असतो. तुमचं काय मत आहे आणि तुम्ही कोणती फवारणी घेता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला उडदी मामा असा सहज कंट्रोल होत नाही, कारण की 1-2 वेळा फवारणी तर ही घ्यायच लागतं 2-3 दिवसातून. त्याच्यामुळं उडदी मामाला लक्ष ठेवा, नाहीतर येतो आणि हा पंचपक्वान्न आणि ह्याच्यावर चैनी मारत असतो. तुमचं काय मत आहे याच्यावरती नक्की सांगा आणि आपल्या ऋतुज ग्रेपचे यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.